गेल्या 7 वर्षापूर्वी मी प्रथम राजकारणात आलो, इलेक्शन लढवलं आणि त्याच्यानंतर मी सामाजिक कार्याचं काम करायला सुरुवात पहिल्यापासूनच मी करत होतो, पण त्याला थोडं प्रमाण वाढवलं. तर त्यावेळेस मी एक विचार केला की आपल्या बेकारी फार आहे, दुष्काळी परिस्थिती आहे आपली, तर इथल्या लोकांना किंवा इथल्या मुलांना आपण काहीतरी असं केलं पाहिजे की त्यांच्याकडे परमनंट स्वरूपात राहील. त्यातून माझ्याकडे अभ्यासिकेची कल्पना माझ्या डोक्यात आली की आपण एक अभ्यासिका उभारूया. आणि मग अभ्यासिक पहिल्यांदा मी लोकांशी बोललो तर लोक म्हटले की एवढ्या महत्वाच्या ठिकाणी किंवा चौकातली जागा तुम्ही अभ्यासिकाला न देऊ नका, कारण त्याला भाडं पण चांगलं होतं. त्याच्यात तुम्ही बाहेर कुठेतरी अभ्यासिका ओपन करा. तर मी त्याच्यावर विचार केला की जर आपण बाहेर अभ्यासिका ओपन केली तर गरीबाची मुलं किंवा बाहेर येणारी मुलं ते अभ्यासिकेत अभ्यास करायला कसा आहे. त्यासाठी मी काय केली, चौकातली जागा दिली, जेणेकरून इथं सिक्युरिटी पूर्ण आहे, मुलं मुली सगळ्या इथं अभ्यासाला येऊ शकतात आणि रात्री उशिरा जरी गेलं तर मुलाला भीती नाही. अशी हिशोबाने ही मी अभ्यासिका चालू केली. तर पहिल्या वर्षी जवळजवळ गेल्या 6 वर्षात मी रेकॉर्ड बघितलं तर जवळजवळ 125 मुलांना नोकरी लागली होती सरकारी. प्रायव्हेटमध्ये बरीच मुलं काम करतात, त्याचा काय आम्ही हिशोब ठेवलेला नाही, पण गव्हर्नमेंटमध्ये एवढ्या लोकांना लागलं हे आम्हाला माहिती आहे. मग त्या हिशोबाने एवढे यश यायला लागल्यानंतर मी विचार केला की चला आपण आता ह्या पद्धतीनेच कंटिन्यू करावं. तर आमच्याकडे पद्धत काय आहे की आम्ही मुलांची दर 15 दिवसाला मिटिंग घेतो आणि त्या मिटिंगमध्ये मुलं त्यांच्या अडचणी सांगतात, पुस्तकाची मागणी करतात. मग आम्ही ती सर्व पुस्तकं मागवतो. एक पुस्तक कमीत कमी 4 मुलांनी मागावं अशी आमची पहिली कंडिशन आहे. आणि मग ती पुस्तक घेऊन आम्ही मुलांना देतो. वर्षात जवळपास मला 50,000ची पुस्तक मागवायला लागतात इथे. आणि इथं वायफायची व्यवस्था फ्री आहे, सगळ्या मुलांना वायफाय चालू असतं, लाईट बिल वगैरे सगळं आम्हीच भरतो, मुलांकडून 1 रुपया घेतला जात नाही आणि त्यांना पाहिजे ती पुस्तक दिली जातात. आणि मेन म्हणजे ही जी अभ्यासिका चालू आहे ह्याच्यावर माझी देखरेख असते कंटिन्यू. तर ते माझ्या मोबाईलवरती कनेक्ट असतं वायफाय. आता हे जर तुम्ही बघितलं तर ह्या प्रकारे माझ्या त्या ऑफिसमध्ये हे कनेक्शन असतं की जेणेकरून तिथं सध्या काय चाललंय ते मी स्वतः बघू शकतो की बाबा मुलं अभ्यास करतात. त्यामुळे मला इथं पर्सनली येऊन यायची गरज पडत नाही. 15-15 दिवस शूटिंग माझ्याकडे राहिलेलं असतं. आता तुम्ही बघितलं तर अभ्यासिकेत मुलीचं प्रमाण पण भरपूर आहे. त्या मुली इथं येतात, संध्याकाळी 7-7 वाजेपर्यंत बसतात. जी मुलं दिवसा काम करतात ते रात्री परत इथं येतात, अभ्यास करतात, सकाळी 5-6 वाजता त्यांच्या प्रॅक्टिसला जातात किंवा त्यांचं ते काम करतात. जेणेकरून आपण हा विचार केलाय की मुलं अभ्यासाला त्यांना पाहिजे तो वेळ इथं अवेलेबल पाहिजे आपल्याला. जर आपण टायमिंग ठेवलं तर पाहिजे त्यावेळेस मुलं येऊ शकत नाही. आणि आता आनंदाची गोष्ट आहे की म्हणजे आता जवळजवळ आमची 12 मुलं आता सिलेक्ट झालीत पोलीस भरतीमध्ये आणि मिलिटरी भरतीला. आणि आता जवळजवळ आणखी 15 मुलं सिलेक्शन होतील, ते झालेले आहेत. त्यांना फक्त ऑर्डर्स आले नाहीत म्हणून आम्ही ते डिक्लेअर केलेलं. अशा प्रकारे आपण ह्या भागातला विकास करायला हा एक चांगला भाग आहे की जे मुलं हुशार आहेत परंतु परिस्थिती अभावी पुण्यात जाऊ शकत नाही किंवा सातारा जाऊ शकत नाही, तर त्यांच्यासाठी हे आपण व्यासपीठ तयार केलेलं आहे की गरिबांची मुलं किंवा सर्वसामान्याची मुलं किंवा जे आई वडील मुलांना बाहेर पाठवू शकत नाही अशी मुलं इथे येऊन त्यांचं करिअर घडवू शकतात. MPSC होऊ शकतात, UPSCचा अभ्यास करू शकतात, स्पर्धा परीक्षा देऊ शकतात, पोलीस भरती, ज्या काही नोकरीच्या भाग आहेत ते सगळे इथं कशा अवेलेबल होतील हे आम्ही विचार करून ह्या अभ्यासिका चालू केलेल्या आहे. ह्या अभ्यासिकेत जर बघितलं कुठलीही सरकारी मदत ह्या अभ्यासिकेला घेतली जात नाही. तर मला काय लोक म्हणले तुम्ही गव्हर्नमेंट कडून ह्याला मदत घ्या, पण मला ते पडत नाही. कारण जर बॉडी तयार केली तर 50 जणांची 50 पिक्चर येतात आणि त्यातून जे मेन आपलं काम आहे मुलांना शिकवण्याचं ते राहतं बाजूला आणि राजकारण त्याच्यामध्ये येतं. त्यामुळे कुठल्याही गव्हर्नमेंटची 1 रुपया मदत कधी घेत नाही. जे काय अभ्यासिकाचा खर्च तो माझ्या खिशातून मी करतो, कुणालाही त्याचं मागितलं जात नाही किंवा कुणाची मदती घेत नाही. आणि कारण आम्हाला त्याची गरज नाही, कारण आपण आपल्या ह्या गावातले आहोत आणि ह्या तालुक्यातलं आपलं काम आहे. तर आपली तेवढी एक सामाजिक नीतिमत्ता सांभाळून आम्ही ते काम करतो आणि ही अभ्यासिका अशीच चालू राहणार आहे. आणि आता मुलांच्या कुठल्याही अडचणी राहिलेल्या नाही, तर मुलं वाढले तर ती पुढची माझी हिशोबाने ठेवली.